मंडळी, या सणासुदीचा आनंद पन्हाळे पेढेवाले सोबत नक्कीच द्विगुणित करा। आमचा पत्ता पन्हाळे पेढेवाले, एसटी स्टँड समोर, नारायणगाव। शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख, माझे मार्गदर्शक गुरुवर्य ॲडव्होकेट अविनाशजी राणे साहेब यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं। मनाला अत्यंत वेदना देणारी ही शिवसैनिकांच्या आयुष्यातली ही घटना। राणे साहेब गेले ही मुळात शिवसैनिकांसाठी अजूनही न पटणारी गोष्ट आहे। राणे साहेब म्हणजे वादळ, राणे साहेब म्हणजे कार्यकर्ते शिवसैनिक घडवणारे विद्यापीठ। गेले 25 वर्ष ज्या वटवृक्षाच्या छायेखाली आमच्यासारखे शिवसैनिक कार्यकर्ते घडले, हा काळ अत्यंत संघर्षाचा काळ होता। आणि या संघर्षाच्या काळामध्ये माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकाला अनेकांनी आधार दिला। त्यामध्ये प्रामुख्यानं राणे साहेबांचं योगदान माझ्या राजकीय वाटचालीमध्ये खूप मोठं होतं। महाराष्ट्राच्या युवा राजकारणामध्ये काम करत असताना मागे वळून जर बघितलं तर लक्षात येतं की कोण होतो आपण, काय होती आपली क्षमता। पण ही क्षमता ओळखण्याचं पहिलं काम जर कोणी केलं असेल तर राणे साहेबांनी केलंय। मला अजूनही आठवतंय 80-90च्या दशकामध्ये शिवसेना खऱ्या अर्थानं खेड, आंबेगाव, जुन्नर या परिसरामध्ये आली। 1984 साली मंचरमध्ये शिवसेनेची स्थापना झाली। त्यानंतर त्याच्या दुसऱ्याच वर्षी आमच्या पिंपळगाव खडकी गावामध्ये लिंबाचा मळा या ठिकाणी शिवसेनेची आंबेगाव तालुक्यातली दुसरी शाखा सुरू झाली होती। माझा जन्मही 1983 सालचा। आणि अशा कालखंडामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी साहेबांचे अनेक शिलेदार लढत होते। त्यामध्ये प्रामुख्यानं ॲडव्होकेट अविनाशजी राणे साहेबांचं नाव नक्कीच घ्यावं लागेल। 1997 साली मी 8वीला असेल, त्यावेळेला राणे साहेब आमच्या पिंपळगाव खडकी गावामध्ये एका मीटिंगच्या निमित्ताने आले होते। त्यावेळेला मी विद्यार्थी दशेमध्ये असतानाच शिवसेनेच्या उपशाखा प्रमुख पदाची संधी मला साहेबांनी दिली। साहेबांच्या हस्ताक्षरात नियुक्तीपत्र ते मी माझ्या घरी आजही जपून ठेवलंय। नंतर 1999 साली मी ज्यावेळेला 11वी मध्ये गेलो, मुळात हिंदुत्व आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी झपाटलेलीच आमची पिढी होती। आणि त्याला आकार देणारा आमचा नेताही राणे साहेबांसारखा होता। आणि पुणे जिल्ह्याची धुरा राणे साहेबांवर होती, शिवसेना आणि विद्यार्थी सेना दोन्ही पण। अशा वेळेला माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याला अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचा ज्युनियर विभागाचा प्रमुख म्हणून साहेबांनी संधी दिली। आणि तिथेच माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली। मला अजूनही आठवतं की साहेबांच्या घरी, कार्यालयात किंवा मंतरच्या शाखेमध्ये आम्ही 15-20 विद्यार्थी जमायचो आणि साहेब आम्हाला काही गोष्टी सांगायचे आणि त्या माध्यमामधून मग पुढे जय महाराष्ट्र ढाब्यावर आमच्या मिटिंगा व्हायच्या। जवळपास 700-800 विद्यार्थी आम्ही एकत्र यायचो आणि वेगवेगळी आंदोलनं, मग विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील, कुठे एसटीचा विषय असेल, कुठे स्कॉलरशिपचा विषय असेल, किंवा एखाद्या अभ्यासक्रमामध्ये एखादा विषय राहिला असेल त्या संदर्भातलं आंदोलन असेल, अशा छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही विद्यार्थी दशेपासून करायचो आणि साहेबांचं खूप पाठबळ मिळायचं। आणि हे करत असताना साहेब जिल्हा प्रमुख होते आणि साहेबांना विधानसभेची निवडणूक 1999 सालची, मला अक्षरशः डोळ्यात पाणी येते, मला तो काळही आठवतोय। 1999 साली
साहेबांनी विधानसभेची निवडणूक लढवली. मी विद्यार्थी सेनेचा कॉलेजचा अध्यक्ष होतो. सगळ्यांवर काही ना काहीतरी जबाबदारी दिलेल्या असायच्या साहेबांनी. मग माझ्याबरोबरचे माझे जे सहकारी असायचे, मग आदिवासी भाग असेल, मावळखोरा असेल, घोडेगाव पट्टा असेल, मंचर परिसर, पुढे पारगाव, त्याच्यानंतर जुन्नर तालुक्यातली जी 14 गावं होती, या परिसरामध्ये प्रचाराचं नियोजन कसं करायचं. मग आम्ही विद्यार्थी सेनेतील जे काही मुलं होतो, प्रत्येक गावगाव जाऊन आम्ही ते पॅम्पलेट वाटायचो. त्यावेळेला प्रचाराची आधुनिक साधनं नसायची, परंतु एक भोंग्याची गाडी आमच्याबरोबर असायची. मग त्यावर वेगवेगळी प्रकारची गाणी गायची, पोवाडे गायचे. गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही पथनाट्याच्या स्वरूपामध्ये आम्ही त्या ठिकाणी कला सादर करायचो. संपून टाका दहशतवाद, मिटवून टाका घराणेशाही, अवतरली आंबेगावात शिवशाही, अशा प्रकारे त्या ठिकाणी आम्ही रान उठवलं होतं. राणे साहेबांचा विजय तर निश्चितच होता. अवघ्या जेमतेम 8-9 हजाराच्या फरकाने साहेबांचा त्या ठिकाणी पराभव झाला. हा पराभव आम्हा सर्व शिवसैनिकांच्या प्रचंड जिवारी लागला, कारण साहेब आमदारच होणार होते अशी परिस्थिती होती. अक्षरशः आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातल्या जनतेने साहेबांना डोक्यावर घेतलं होतं. नंतर पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयाला मी पुण्याला कॉलेजला गेलो आणि विद्यार्थी सेनेच्या चळवळीमध्ये अधिकाधिक काम करायला त्या ठिकाणी वाव मिळाला. पण आमच्या प्रत्येक कामावर साहेबांचं खूप लक्ष असायचं. पुढे आंबेगाव तालुका सरचिटणीस असेल, पुणे जिल्हा सचिव असेल, वेगवेगळ्या माध्यमामधून पुढे ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनचा मी राज्याचा एक प्रमुख पदाधिकारी म्हणून देखील अभियांत्रिकी शाखेचा त्या ठिकाणी काम करत होतो. पुण्यातली आंदोलनं असतील, नगर भागातली आंदोलनं असतील किंवा मुंबईतली आंदोलनं असतील, प्रत्येक आंदोलनाच्या वेळी राणेसाहेब आम्हाला मार्गदर्शन करायचे. आणि हे सगळं काही करत असताना 2004 साली माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या रूपानं खेड लोकसभा मतदारसंघाला त्या ठिकाणी शिवसेनेचा आपल्या हक्काचा खासदार मिळाला. यामध्ये देखील राणेसाहेबांचा खूप मोठा वाटा होता. आणि पुढे मग दादा असतील, राणेसाहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावागावामध्ये जाऊन शिवसेना शाखांची बांधणी, विविध आंदोलनं, सरकारबरोबरचा संघर्ष, प्रत्येक आंदोलनामध्ये त्या ठिकाणी साहेबांचं मार्गदर्शन पाठबळ आम्हाला मिळत गेलं. त्यातून माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते घडले. शेकडो हजारो शिवसैनिकांच्या जीवनामध्ये हिंदुत्वाचा प्रकाश निर्माण झाला आणि साहेबांच्या जाण्यानं हा प्रकाशच जणू संपलाय अशी भावना त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. मला अजूनही आठवतं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची सभा होती मंचर या ठिकाणी. मी विद्यार्थी दशेतच होतो. त्यावेळेला साहेबांच्या सभेमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भाषण करण्याची संधी साहेबांनी दिली आणि भाषण झाल्यानंतर साहेबांनी पाठीवर शाबासकी दिल्याचा तो प्रसंग आजही मला चांगला आठवतोय. आज राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना जेवढा काही मानसन्मान मिळतो त्यापेक्षाही अधिकचा मानसन्मान साहेबांनी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये दिला. माझं संपूर्ण राजकीय जडणघडण आयुष्य यामध्ये साहेबांचं स्थान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पुढे युवा सेनेची स्थापना झाल्यानंतर आदित्यसाहेब ठाकरे युवा सेनेचे प्रमुख झाले आणि राणेसाहेबांच्या आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली देखील मला शिरूर लोकसभा असेल, बारामती लोकसभा असेल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये युवा सेनेची बांधणी करण्यासाठी खूप त्यांचं अमूल्य असं मार्गदर्शन मिळालं. मुळात शिवसेना आणि राणेसाहेब एक वेगळं समीकरण होतं आणि आता या समीकरणातून आमचा राजावाजा झाला आहे अशी परिस्थिती या पुणे जिल्ह्यातली तरी नक्कीच त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. आज महाराष्ट्रामध्ये काही राजकीय समीकरणं असली तरी राणेसाहेबांचं काम त्या ठिकाणी वाखाणण्याजोगं होतं. कार्यकर्ते आणि शिवसैनिक घडवणारे ते एक विद्यापीठच होते. साहेबांची टीम आजही
प्रत्येक गावोगाव त्या ठिकाणी काम करताना दिसतीये. त्यांची बांधणीच अशी होती की आदिवासी भाग असेल किंवा कुठलाही भाग असेल, जिथं जाईल तिथं माणसं जोडायची. अशी चांगली चांगली माणसं घडवण्याचं काम राणे साहेबांनी केलं. आज खऱ्या अर्थानं राणे साहेबांच्या जाण्यानं या पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे. नवीन शिवसैनिक घडवणारी शाळा, विद्यापीठ त्या ठिकाणी आज पोरकं झाले, अशी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याची भावना आहे. मी माझ्या वैयक्तिक बांगर परिवाराच्या वतीनं आणि युवा सेनेच्या संपूर्ण टीमच्या वतीनं राणे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. साहेब, तुम्ही घडवलेले अनेक कार्यकर्ते आज वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतायत, परंतु तुम्ही दाखवलेला जो रस्ता आहे, तुम्ही दिलेली जी दिशा आहे, ती मात्र समाजकारणाची आहे. आयुष्यात त्या शिदोरीच्या माध्यमामधून आम्ही आयुष्यभर तुमचं काम लोकांपर्यंत नेत राहू. साहेब, तुम्ही खूप ग्रेट होता. तब्बल 80 वर्षांची दर्जेदार आणि यशस्वी परंपरा असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध राजूर येथील पन्हाळे पेढेवाले आपल्या नारायणगाव वासियांच्या अविरत सेवेत रुजू आहेत. या सणासुदीच्या काळात आमच्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहोत खास म्हशीच्या दुधापासून बनविलेला व लाकडी भट्टीवर तयार केलेला स्पेशल कंदी पेढा. आता आमचे तूप, फरसाण, मैसूर, सोनपापडी सुद्धा उपलब्ध. कमी साखर, गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची तडजोड नाही. मंडळी, या सणासुदीचा आनंद पन्हाळे पेढेवाले सोबत नक्कीच द्विगुणित करा. आमचा पत्ता पन्हाळे पेढेवाले, एसटी स्टँड समोर, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.